नमस्कार. तर चला आज आपण आहे ना उपवासाचे सांडगे बनवणार आहे. त्यासाठी ना मी इथे 1 किलो बटाटे घेतले आणि साबुदाणा पण रात्री ना पाण्यामध्ये भिजवून घेतला होता. छान असा भिजलाय. तर आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करू. तर चला. सुरुवातीला आहे ना बटाटे आपण 2-3 पाण्याने धुवून घेऊ, कारण शेतातून बटाटे आलेले असतात, त्याला खूप माती लागली असती. त्यामुळे आहे ना बटाटे सुरुवातीला धुवून घ्यायचे. त्यानंतर आहे ना चॉपरने ते साल आहे ना काढून घ्यायचे. आता हे 1 किलो बटाटे घेतले मी, त्यामध्ये 4च बटाटे आले. बटाटे मोठे मोठे होते ना त्यामुळं. तर बघा आता हे 4ही बटाटे आहे ना मी साल काढून घेतले, परत पाण्याने धुवून घेतले. आता यानंतर आहे ना बटाट्याचा आपण किस करून घेऊ. तर बघा पाणी टाकलंय मी टोकरीमध्ये आणि त्यामध्येच किस करून घेते. मस्त असा लांब लांब किस होतोय. तर सर्व बटाट्यांचा किस आहे ना अशाच प्रकारे आपण करून घेऊ. तर चला आता बटाट्याचा सर्व किस आहे ना करून झालाय माझा. तो 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा, कारण बटाट्यावर ते जे पांढरं असतं ना ते निघून गेलं की आपला बटाट्याचा किस आहे ना स्वच्छ असा होतो. 2-3 पाण्याने धुवून घेतला आणि गॅसवरती ना एका साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय मी. अगोदरच ठेवलं होतं. तर पाणी चांगलं गरम झालंय. यामध्ये मीठ टाकलंय. मीठ टाकून आहे ना थोडंसं पाणी आहे ना परत आपण गरम होऊ देऊ. त्यामध्ये झाकण ठेवू त्यावरती. कारण पाणी ना थोडंसं गरम झालं ना आपला किस आहे ना बटाट्याचा मोकळा होतो. जवळ-जवळ आहे ना चांगलं पाणी गरम झालंय आता मीठ टाकून पण. तर आता आहे ना आपण यामध्ये बटाट्याचा किस आहे ना पूर्ण टाकून घेऊ. तर बटाट्याचा किस आहे ना 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला होता. त्यानंतर परत पाणी टाकून आहे ना स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतरच आता या गरम पाण्यामध्ये ना बटाट्याचा किस टाकून घेते. बटाट्याचा किस टाकून घेतल्यानंतर आहे ना चमच्याने थोडासा हलवून द्यायचा, म्हणजे आहे ना तो मोकळा होतो. आणि त्यानंतर आहे ना आता आपल्याला झाकण ठेवायचं आणि थोडंसं अर्धवट आहे ना शिजून घ्यायचा आहे बटाट्याचा किस. 5-10 मिनटं शिजू द्यायचं आहे. अर्धवट शिजून द्यायचं आहे. त्यानंतर आहे ना आता अर्धवट शिजलं आहे, 10 मिनटं झाली आहे. आता आपण हा किस आहे ना पूर्ण काढून घेऊ आणि ना पाणी निथरायला ठेवू. म्हणजे आहे ना बटाट्यामधलं आहे ना पाणी, किसामधलं पाणी सर्व निघून जातं. तर आता आपल्याला ना थोडा थंड होऊ देऊ किस. तोपर्यंत आहे ना आपण साबुदाणा काढून घेऊ. एकदम पॉपकॉर्नसारखे फुलणारे आणि टेस्टी लागणारे आपण आज सांडगे बनवणार आहे उपवासाचे. तर रात्री मी साबुदाणा भिजत ठेवला होता. छान असा भिजला आहे तो. अर्धा किलो म्हणजे 250 ग्रॅम साबुदाणा होता. तो पूर्ण टाकला आहे मी आणि मस्त छान असा भिजला आहे. तर आता हा सर्व परातीमध्ये ना मोकळा करून घेऊ आपण. पूर्ण एक एक दाणा आहे ना मोकळा करून घ्यायचा आहे परातीमध्ये. एकदम साध्या पाण्यामध्येच टाकला होता मी, काय गरम पाणी वगैरे टाकलं नाही आहे यामध्ये. साध्या पाण्यातच आपण आहे ना साबुदाणा भिजून घ्यायचा आहे, तरी पण खूप छान फुलतो. तर सर्व साबुदाणा आहे ना इथं मी मोकळा करून घेतला आहे. बघा एक एक दाणी ना मोकळा झाला आहे. आता आपण यामध्ये ना चिली फ्लेक्स टाकू 1 चमचा. नाही टाकली ना तरी चालेल, पण मी टाकते थोडीशी 1 चमचा भरून. आणि त्यानंतर आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आणि चिली फ्लेक्स टाकल्यावर आहे ना चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा छान असा मिक्स झाला आहे. आणि आता बटाट्याचा किस पण आपला थंड झाला आहे, तो पण आपण मिक्स करून घेऊ. बघा अजिबात पाणी राहिलं नाही चाळणीवरती ठेवल्यामुळं. सगळं पाणी ना निथरून गेलं. तर आता हे सर्व चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चिली फ्लेक्स टाकलं नाही ना तरी पण चालेल, ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, कारण त्याने ना चव छान लागते. आणि नाही टाकलं ना खूप छान लागते चव, कारण पांढरं शुभ्र दिसतात. आणि चिली फ्लेक्स टाकलं ना तर थोडासा कलर बदलतो. तर आता मी ना बाहेर खाटावरती सांडगे घालायला आली आहे. तर बघा मी थोडे ना मोठे मोठे सांडगे घातले, म्हणजे ना म्हणजे ते तळल्यानंतर ना खूप छान असं फुलतात. तर आता सर्व सांडगे ना अशाच प्रकारे घालून घेते आहे. तर एकदम पॉपकॉर्न सारखे फुलणारे, टेस्टी लागणारे, एकदम कुरकुरीत लागतात. नक्की करून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी. तर चला आता सर्व सांडगे ना अशाच प्रकारे घालून घेते मी. तर बघा इथं आहे ना सांडगे घालून झाले माझे उपवासाचे. तर चला आता वाळल्यानंतर आहे ना आपण हे तळून बघू कसे झाले ते. आता कडकडीत उन्हात आहे ना चांगले 2 दिवस वाळून देते आणि त्यानंतर मग कसे झाले ते बघू.
तर बघा 2 दिवस चांगले कडकडीत उन्हात वाळले आणि मस्त आपले सांडगे तयार झाले. आता तुम्हाला दाखवते. तर बघा अशा पद्धतीचे ना आपले मोठे-मोठे सांडगे तयार झाले. आता आपण तळून बघू. तर कढईमध्ये ना तेल तापायला ठेवले ना, आता मी इथे ना सांडगे तळून घेते. तर बघा किती छान फुलतात. एकदम पॉपकॉर्न सारखेच दिसताय आणि कुरकुरीत लागतात खायला बरं का. मी इकडं तळते, इकडं लगेच संपले बी आहे. विराजन ते खाऊ पण राहिले. खूप टेस्टी झाले होते, खूप कुरकुरीत झाले होते. आपण साबुदाणा वाफवला नव्हता आणि असा कच्चाच होता. गरम पाणी पण टाकले नव्हते, पण खूप छान असे सांडगे झाले. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कशी रेसिपी झाली हे कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.